नमस्कार मंडळी, मी प्रियंका कुक विथ प्रियंका मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, कधीतरी रोज चांगल्या तांदळाचा भात खाऊन कंटाळा येतो, कधीतरी रेशनचा भात खाण्याची इच्छा होते। तर मलाही आज रेशनच्या तांदळाचा मस्त वाटाणे भात खायची इच्छा झाली। तर ती रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आवडल्यास लाईक करायचं, शेअर करायचं आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आणि तुम्ही सुद्धा कशा पद्धतीने बनवता हे कमेंट करून नक्की सांगायचं। तर बघा, चांगला कुकर गरम करायचा आणि त्यामध्ये 2-3 पळ्या तेल टाकून घ्यायचा। तेल चांगलं गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायचे आहेत। तर बघा, बऱ्याच जणांना पित्त होतं, त्यामुळे बरेच जण मोहरी खात नाहीत। तुम्हाला सुद्धा आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। मी तेजपत्ता टाकत आहे। माझ्याकडची दालचिनी संपली होती, त्याच्यामुळे मी दालचिनी कच्चा मसाल्याची एकदम पावडर बनवून ठेवलेली, तर ती पावडर मी टाकणार आहे। 2-4 तेजपत्ता टाकलेले आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता टाकल्यानंतर आपल्याला आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे। आलं लसूण थोडंसं जास्त टाकायचं, जेणेकरून जास्त चव देते। आता आपल्याला कांदे टाकायचे आहेत। तर हे कांदे मी मोठे 4 कांदे उभे कट करून घेतलेले आहेत। कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर बघा, कांद्याला छान तेल सुटत आहे। अजून थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा चांगला परतला की कोणताही बिर्याणी असो किंवा मसाले भात असो खूप टेस्टी लागतो। त्यामुळं आपल्याला कांदा जास्त वापरायचा आहे आणि जास्त भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। तर बघा, कांद्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। माझ्याकडे पिकलेले टोमॅटो नव्हते, संपले होते, त्याच्यामुळे मी शेतातले हे हिरवे टोमॅटो आणलेले आणि हिरवे टोमॅटो टाकलेले। तर बघा, टोमॅटो मी 2 घेतले होते आणि कांदे 4 घेतले होते। हिरवे टोमॅटोचा भात सुद्धा खूप छान लागतो। आता आपल्याला टोमॅटो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। तुम्ही जर कधी हिरवा टोमॅटो टाकून बनवला नसेल तर एकदा चांगला बनवून बघा, भात खूप टेस्टी लागतो। तर बघा, तुम्हाला बघून समजलंच असेल की मी तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो कसा भाजलेला आहे आणि कितपत भाजलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये वाटाणा टाकून घ्यायचा आहे। वाटाणा सुद्धा तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे। तर बघा, वाटाणा सुद्धा मी भरपूर घेतलेला आहे। वाटाणा भरपूर घेतल्यामुळेच वाटाणा भात खूप चांगला लागतो आणि छान लागतो, तसंच टेस्टी लागतो। बघा, वाटाणा थोडासा अजून आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊयात। तर बघा, मी थोडंसं याच्यामध्ये वाटलेली कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट आणि मसाले जे काढलेले होते, कांदा लसूण मसाला, कच्चा मसाला आणि हळद एकदमच मी साईडला काढून घेतलेली होती। तर ते सगळे मसाले मी तेलामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। मसाले तेलामध्ये परतले की भाताला एक वेगळी छान अशी टेस्ट येते। आता आपल्याला बिर्याणी मसाला टाकायचा आहे। बघा, बरेच जण म्हणतात रेशनच्या तांदळाचा भात एवढा टेस्टी नाही लागत, पण बघा, अशा पद्धतीने केल्यावर का बरं नाही लागणार टेस्टी। आता आपल्याला तांदूळ धुवायचा आहे आणि
याच्यामध्ये तांदूळ टाकायचा आहे। तर बघा बटाटा मी तांदळात टाकला आहे, कारण की आपल्याला बटाटा धुवायचाच असतो, त्याच्यामुळे मी बटाट्याची साल काढून बटाटा तांदळाचं टाकून दिलं आहे। तर आपल्याला तांदूळ चांगले 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। बटाटा मी एकच घेतलेला, तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नसेल आवडत तर स्किप करा। आता आपण तांदूळ टाकून घेऊयात। तर तांदूळ आपल्याला आता चांगला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे 5 मिनिटं। कोथिंबीर, आलं लसण, तसंच आपण खोबऱ्यामध्ये वाटताना मीठ टाकतो, तर त्या मिठाचा अंदाज घेऊन आपल्याला भाताला नंतर मीठ टाकायचं आहे। थोडंसं मीठ टाकूया आपण आता चवीपुरतं। बघा तेलामध्ये तांदूळ छान मस्त परतलेले आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा किलो तांदळाला 2 तांबे पाणी टाकायचं आहे। आता आपल्याला पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे। तर बघा आता घरामध्ये आपण रोज वेगवेगळ्या बासमती कणी किंवा बासमती तांदूळ, तसंच कोलमचा तांदूळ, पसंती, असे बरेच प्रकार आहेत। HMT, लॉंग ग्रेन, म्हणजे वेगवेगळे, इंद्रायणी, वेगवेगळे आपण भात खाऊन कंटाळतो। तर कधीतरी आपण रेशनचा तांदूळ सुद्धा अशा पद्धतीनं रेशनच्या तांदळाचा भात करून बघा, खूप टेस्टी होतो, खूप चांगला लागतो। आणि जर तुम्ही त्या तांदळाला सुद्धा तेवढा मसाला टाकून बनवता, मग याला का नाही बनवायचा? तर याला सुद्धा तुम्ही एवढं सामान टाकून बघा, किती छान आणि भारी लागतो। आपल्याला चांगल्या 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर बघा आपला वाटाणा भात तयार आहे। वाटाणा भात रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।